हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मग आज आम्ही डायरेक्ट बनवणार आहे गैर मोठा पतंग. तर मग तुम्हाला मी दाखवतो आम्ही कसं पतंग बनवताय. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर मग आता विराट आणि मी आम्ही दोघं पतंगच्या काड्या घ्यायला जात आहोत. चप्पल घाल. ते नाही रे, ते नाही, ते ते काही कामाचं नाही आपलं. एवढं या काड्यानं नाही जमणार. चप्पल घाल. डायरेक्ट आपल्याला तुरकाड्याच्या काड्या लागतील गैर मोठ्या. हा चाल ना, आपण आणू ना. त्याला नाही मोठ्या काड्या नाही लागणार, तर गैर मोठ्या काड्या लागतील. आपण एवढा मोठाच पतंग बनवणार आहे. आपण एवढा मोठा पतंग बनवणार आहे. याच तुम्ही पासून झाडा बॅन पडली असं इतका मोठा पतंग आम्ही बनवणार आहे आता. आणि तुम्हाला मी दाखवतो पतंग कसा बनवता काय नाही. चप्पल घाल. चल. चालतोय का रे? पाहून आला लागेल कुठे भेटतील ना काढा आपल्याला. नाही चालू आहे. तूर काढायच्या काड्या पाहिजे रे, मोठ्या मोठ्या. इकडे बाई, इकडे हो. बाई इकडे एकदम बारीक बारीक काळे दिसत आहे. गाईस इकडे दिसत आहे चांगल्या काड्या. पोवाडी भेटते ना आम्हाला चांगल्या काड्या. पाय एक काडी भेटली चांगली दिसते. ज्या ज्या काड्या आम्हाला चांगल्या वाटतंय त्या आम्ही घेऊन घेऊ. एक भेटली, एक चांगली वाटते. आपल्याला हे उभी काडी लावू आणि आडवी काडी आहे बाई. विराट दिसा पडली. अरे उलटून आडवी आहे, उलटून आहे बाई. नाही रे, चांगली ही चांगली नाही. हे आडवी लावू. हे पाय गैरवारी. हा हे गैरवारी अरे पण पतंग येत आणलं पाहिजे. राहीन ना. चाल आपला पेपरचा पतंग राहीन पाडी देईन लवकर. नाही कोणती गाडी उभी वाली आहे ना? उभी वाली बारीक घे. हे घे. नाही जास्त वाकडी ते शिदी घे थोडीशी. शिदी का काम? ही बाय मग बोलली. हे पण एक शिदी. अरे एवढी छोटी नाही रे पतंग, आपल्या केवढा मोठा राहीन. ओये नाही ते बी नाही. हे पण एक गैरी वाली साडी भेटली आता मला. हो ये काडी भारी वाटते रे आडवीसाठी. ये बी तोड. कोणती? इल बी तोड. आडवी साठी ना? पेक रे काय एवढी समाजाला हे करतोय. हा बस ते बी घे. ये बी घे. अजून इले उभी राही घेऊन येईल आडवीला घेऊन. चाल उभी भेटली. हे काय रे इले लागून उभी. चाल. अरे बाई केवढी भारी उभी काढी ना. अरे पण हे चाल जाऊ दे. उभी ना चांगली घे बाय ना. हा घेतील बी. या 2-3 काड्या भेटल्या आम्हाला, ते घेतल्या आम्हाला. चाल रे विराट, आता जाऊ आम्ही, लागू आम्ही पतंग बनायच्या तयारीला. चाललो कर. दादा हे काढी घेते मी, जब्ब्याच्या फुटलेला होता नाही काही. हा चाल चाल चाल. पतंग पाय तिकडे केवढे. हो हो हो. आता तर मजा येईल. चालू कर. गाईस तिकडे खूप सारे पतंग उडत आहे. आम्ही आता त्यांना काटणार आहे आमच्या नवीन पतंगाने. एवढा मोठा पतंग आहे. केवढा आहे रे? ऐक. चिवर पट्ट्या आहे ना. अरे आहे रे, तू चाल आपण करू बरोबर. नसली तांदूळ आणून. ये देखो गाइस, अब मैं इस विराट को नंगा कर दे दूंगा. कृष्णा गाईस, पतंग बनवण्यासाठी आपल्याला लागेल पेपर. आणि आपण मोठा पतंग बनवणार आहे, आपण डायरेक्ट खूप मोठा न्यूजपेपर दिला. न्यूजपेपर आहे का झाले? चला तर मग मी आता जातो न्यूजपेपर घ्यायला. आले केलेगा पबजी. पुढे आहे. पुढे रे मोठा मोठा पेपर पाहिजे चांगला असा.
तुटेल फाटेल नाही त्याची विचार नाही तर सगळे वया पुस्तकं दिसत आहे मला ओ दादा मी एक मोठा पतंग बनवू शकतो बस पेपर पाहिजे ना पेपरचा काय भारी बनतो तास. जाऊ दे रे काय नुसते का व्यवस्थित दुकानात जातो का हे पाहिजे भेटला हा बोल बरं हा चालतं चल आता लागेल कैची इकडे आहे हे बाई आता तू पकड कॅमेरा तर मग आपण काय करू आपण सगळ्यात पहिले हा जो कागद आहे ना पेपर त्याला आपण चौकोनी करू आपण सगळ्यात पहिले आपण त्याच्यात त्रिकोण करायचा आणि ते टाका ना हा कुठे भेटला पेपर घरातच भेटला ओ सगळ्यांचा चौकोनी त्याची गुढी येईल रे जायची नंबर धरले का सणा आहे थोडं कळीचं मम्मी पण करा होता चौकोनी काढी घेता मम्मी जरा चेतन प्रस्तुत फुगे पुढे पेपर फाटला होता ए पा गाईस आडवी काडी आम्ही घेतली आहे उभी गाडी इथं पा इकडे पुष्पा राज बनून गेली अर्धी गाडी चालतं एवढं जास्त वाखाड तिकडे चाललं किती उडली हे काय मी तर उभी काडी आहे कवडी भारी उभी काडी आहे झाक मोडलेली काडीची उलटून हे पाय बर का झाक मोडेल काडी आहे अरे आडवी काडी बनवली मी ते ए वाकडीन तिकडी ने बुकडी काढली घेतली ना आता उडीन ना बस उडणारच नाही गाईस तुम्ही कमेंट मध्ये सांगा डायरेक्ट उडीन का पतंग पण तुम्ही तर उडणं पडेल तर डायरेक्ट तुम्हाला बोलते तर कमी पडते मग काय माहिती पण गाईस कमेंट करतील त्याच्या पहिले तर व्हिडिओ बाय घेतील जाऊ दे आता तुम्हाला फोन नंबर देतो मी 11 12 13 14 लावा फोन आणि सांगून द्या की बॉ पतंग उडीन का युग राम राज का आ गया शुभ दिन आज का आ गया हे बघा बेसुरा सिंगर आम्ही सगळे असते पुरा बेसुरा गाणं गातो जियान सारखा आपले जियान साठी एक लाज नाही म्हणतो केवढं बेसुरा गातोय रिकाम मेहू जिया तू जियान आहे गायस आहे बा जियान आणि आपा डेकी सुकी शर्मा तो एवढं मोठं जाड मोठं डेकी सुकी म्हणे मस्त टेकलाय म्हणजे आपली काडी नंतर निघायला नको काडी निघली म्हणजे पुरा पतंग फाटी जाईल एकदम नाजूक आहे या पतंगला एकदम सांभाळून उगवायचं थोडासा पण मेहंदीला टोकाला पटलं त्याचं काम पटलं त्याचं गैर पटलं म्हणतं गैर पटलं त्याचं काम एक पागायचं आता आपण आडवी काडी लावताय आपण सेंटरला पण एक टेक मारून घेऊ गाईस मी कॅमेरामॅन चांगला नाही आहे असं म्हणू का अरे काहीच कामाला कॅमेरामॅन नाही तुला वाटायचं काय चल रे 60 पहिले आपण आता आडवी काडी लावू त्यासाठी जे काडीची बारीक आहे का त्या पहिले लावून घ्यायची कारण की जरी तुम्ही लावले नाही ड्रोन व्ह्यू देऊ का गाईस तुम्हाला आहे पण ड्रोन व्ह्यू गाईस जियान वापस चालू होऊन गेला जियान आ गया हे बघा गाईस इकडे मी अशी टेप लावून टाकली सेफ्टी तड
सेफ्टी फर्स्ट नाही काही सेफ्टी थर्ड आहे आमची इकडे. पार्टी हे पाय हे दात कैची ते कैची. हे पा वापस फोड. वापस लावली आपण इकडे काडी. आता इथं प्रेशर एवढा पडीन तुम्ही पाहता इकडे केवढा प्रेशर पडीन आता. गाईस काडी मुडली असं. माहिती आता का मला सारखे सांगू तुम्हाला कारण की माझ्या टूथपेस्ट मध्ये गळलं ना माहिती. हे पा गाईस एक काय आलंय आता आमच्यासाठी. हे बाबू हे काय म्हणणं आहे बोऱ्याचं आता. काय म्हणणार होती या एबीबी माझी लाईव्ह में 2 शब्द. मला पण पतंग उडवतात. का बा उडाव नाही मजा मारण्यासाठी. तू मजा का मारतो पतंग उडवण्यासाठी. पतंग का बा उडवतो. पतंग उडवण्यासाठी. काय पोस्ट करशील का तू. आणि मावशी आमच्या शेजारी अय गाईस पुढे जळगाव डायरेक्ट जळगाव खानदेश म्हणजे जेवढे मी खानदेशी लोक आहे त्यांना सांगतोय 50,000 लाईकचा टार्गेट आपल्या व्हिडिओ 50,000 लाईक कम्प्लीट करा. तू 24 आवर चॅलेंज दुसरे काही बी असो द्या डायरेक्ट काही बी चॅलेंज कम्प्लीट करू आम्ही. डायरेक्ट आता तुम्ही पाहत असेल निशू तिवारी अजून ते कोण आपले आयुष भंडारी ते कसे हिंदीमध्ये चॅलेंजचे व्हिडिओ बनवतात मिस्टर इंडिया नाकर तसे आपण खानदेशी मध्ये बनवू डायरेक्ट. एवढी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 24 आवर स्पायसी चॅलेंज 24 आवर डायरेक्ट मिठा चॅलेंज सगळं चॅलेंज. हा डायरेक्ट 24 तास ती का खात्र वाना 24 तास. हा चारी जण अजून हालत खराब होऊ जाते डायरेक्ट. देखो भाई जियान. देखो भाई जियान. देखो भाई जियान. तर हे बाबा दादा शेपूट बनवतोय. ये ना तर पुरा नाच कर टाकला. आता काही कामचा नाही आहे. हा बी काही कामचा नाही आहे. मी काली की माता आणि मग तोंड करतोय जीभ बाहेर काढतोय अशी. हे पा दादा अशी वाचून शेपूट बनवतोय आपली. दादा आर्यन हाडी दिसत पैसे भेटता का त्याले. गाईस आपलं बी चॅनल लवकर मॉनिटाईज करा ना. मग आपण लाईव्ह स्ट्रीम ठेवत जाऊ कशाची पण. आणि त्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जो पण जास्त कमेंट करत जाईल डायरेक्ट गिफ्ट नाही करू त्याला डायरेक्ट इयरबड्स नाही तर गॉगल्स. तर काय आता आमचे कन्या वाजून झालेले आहे. आता मी पतंग उडायला जात आहे. बघू आता पतंग उडतो का नाही. चला उडत नाही बा. आमचा पतंग उडलेला आहे एकदम सुशिक्षितपणे म्हणजे मजा करत थोडीशी. हे बा एकदम भारी आपला पतंग जो आहे उडलेला आहे. हेच मेहनत का फल केरा मिठा होत आहे. हे बा पतंग पकडून आला. रॉकेट पकडली एकदा रे. हे बघा एवढी मोठी रॉकेट पकडली तिकडे पडली होती ते सुरतला तिकडे घेऊन आला नाही गाईस आम्ही आमचीच येते. पतंग काय उडतोय. तान बघू तान. हे बघा गाईस अरे तान पाहू देणार रे. चला गाईस आपला व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर आपण व्हिडिओला इथंच एंड करतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आम्ही पेज घेऊ. तर लाईक करा सबस्क्राईब करा. अरे